जय श्रीराम आणि जय शिवराय सर्वांना. आमच्या तर घराच्या पाठीमागच आपल्या इथं बघा थोडी फळाची झाडे लावलेत. दुसरी कशाची लावण्यापेक्षा फळांची लावलेत. तर यंदा चिक्कूला बघा भरपूर चिक्कू आलेत. यंदा पावसाळा जास्त असून पण फळांच्या झाडांना फळं भरपूर आले. तसे चिक्कूच्याच बाजूला हे आंब्याचं झाड आहे बघा. तर आंब्याला सुद्धा भरपूर असा मोहर आलाय. तिथे जुग झाडांखाली गुरं बांधायला पण जागा केली. आपल्याकडे गुरं पण आहेत. आता सध्या गोट्यात आहेत. सकाळी सकाळी उन्हाचं बाहेर बांधतो. चिक्कूतून सूर्य बघा कसा चमकतोय. आता मावळायला चाललाय. आणि इथंच पपईची झाडं आहेत आणि इथं केळी पण आहेत बघा. पपईची झाडं छोटीच आहेत त्यामुळे थोडेच पपई आलेत त्याला. आणि आमच्याकडे हे फणसाचं झाड नसतं पण इकडे आम्ही लावले तर आलंय चांगलं. टप्पू बघा कसं चाललंय. टप्पू इकडे या. टप्पू इकडे. टप्पू ये इकडे. इकडे ये इकडे. तिकडं कोणतरी असेल त्यामुळेच नाही आला. ये इकडं. ये इकडे. तर फणसाची झाडं तुमच्याकडं पण असतात का? जास्त करून कोकणातच येतात असं म्हणतात. आमच्याकडं पण मग आपण हे लावलंय पण एवढं काही चांगलं चाललेलं नाही. एका बाजून चांगलं बहरलंय आणि एका बाजूनं जरा सुकल्यागत झाली असते. का म्हणून असं झाले त्याला काय माहीत. हा आपला टप्पू. टप्पू इकडे. मी आता भोपळ्याचा वेल बघा कसा आलाय चांगला. ह्या दिवसात पण एकदम असा मस्त चालाय. असा बहरलाय चांगलाच. लावायला पहिले उशीर झाला होता पण आलाय तर चांगलं. हे तर एक छोटासा केळीला घड आलाय आणि अजून एक आहे मध्ये. आणि ह्या बाजूला छोटासा आलाय. आणि गाव म्हणले का ह्या कोंबड्या वगैरे असं राहतच गावाला. तर हे बघा ह्या आमच्या आंब्याला किती मोहर आला यंदा. तुमच्याकडे आंब्यांची झाडं असतात का? त्यांना मोहर आलेत का? तुम्ही सांगू शकता आम्हाला.